गोकुळ दूध संघानं किकवी इथं केलेल्या प्लांट खरेदी व्यवहारावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना वेग आलाय. या व्यवहाराची स्वतंत्र आणि सखोल चौकशी ईडी किंवा एसआयटी मार्फत करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाकडून करण्यात येणार असल्याचं भाजपाचे जिल्हाध्यक्ष पूर्व ग्रामीण राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी सांगितले. गोकुळ दूध संघानं पुणे जिल्ह्यातील किकवी इथं केलेल्या प्लांट खरेदी व्यवहारावरून राजकीय वातावरण तापले. या व्यवहाराबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केल्यानंतर आता भाजपाकडूनही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. किकवी खरेदी व्यवहाराची स्वतंत्रपणे आणि सखोल चौकशी एसआयटी किंवा ईडी मार्फत करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे करणार असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष पूर्व ग्रामीण राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी सांगितलं. व्यवहारामध्ये गैरप्रकार झाला नसेल तर चौकशी ही संस्थेची पारदर्शकतेची आणि प्रामाणिकतेची पावती ठरेल अशी भूमिका नाईक निंबाळकर यांनी मांडली. दरम्यान किकवी व्यवहाराबाबत सुरू असलेले आरोप प्रत्यारोप थांबवून सत्य परिस्थिती सभासद आणि जनतेसमोर आणावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. खरेदी व्यवहारात नेमका किती खर्च झाला, किती बचत झाली, कोणाकोणाला कधी आणि किती रक्कम अदा करण्यात आली, तसंच कोणत्या व्यवहारासाठी ही देयके करण्यात आली याची सविस्तर माहिती जाहीर करण्यासाठी गोकुळ प्रशासनानं श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी भाजपाकडून करण्यात येणार आहे. तसंच गायत्री कोल्ड स्टोरेजचे विजय प्रकाश ढेरे यांनी यापूर्वी अधिकची रक्कम दिल्याचा आरोप करण्यात आल्याचा उल्लेख करत या आरोपांमध्ये तथ्य किती आहे त्याचा खुलासा करण्यात यावा अशी मागणीही नाईक निंबाळकर यांनी केली आहे. विजय ढेरे यांच्या राजकीय संबंधाचा उल्लेख करत त्यांच्या भूमिकेबाबत आणि करण्यात आलेल्या आरोपांबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खुलासा करावा अशी मागणी करण्यासाठी आपण लवकरच बारामती इथं त्यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान ही भूमिका कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाच्या सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या सहमतीनं जाहीर करण्यात येत असल्याचा दावा राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केलाय.